यायला कमी तो नालाय का? वर्षभर तुझ्या पोराला शाळेतही घातलं, ट्युशनही लावली, तुझ्या पोराला क्लासही लावले, 40,000ची गाडी त्याला कॉलेजला जायला दिली, रोज 80 रुपयाचं पेट्रोल देतो त्याला, आणि तरी तुझा पोरा कॉफी करतो म्हणजे तू शिकवतो का आला? सरकारनं काही काही घेतलेले निर्णय अतिशय चांगले असतात मला, आपण लोक त्याची अंमलबजावणी करीत नाही. काय मध्ये तुमचं? कॉफी मुक्त परीक्षा व्हावा, अतिशय चांगला निर्णय आहे का वाईट आहे? बोलत जा तुम्ही. वाईट आहे, अतिशय चांगला निर्णय. आणि व्हायलाच अहो या कॉफी प्रकरणामुळे विद्वान पोरांचा खतरा झाला. जी पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, लाईटवर अभ्यास करतात, बिचारे उपाशी राहून अभ्यास करतात, वाटलं झालं त्यांचे कागद फाडून येणार काही. आणि भंगार भंगार पोरं पैदा झाली, त्यांनी कॉफी करायला लागली. अहो महाराज, शिक्षक कॉफी करू नका म्हणतोय, सरकार कॉफी करू नका म्हणते, परीक्षेच्या आदल्या दिवशी पोरं शब्दी घेतात कॉफी करणार नाही शाळेत, आणि पोरांचे बाप कॉफी बोरितात पोरांना शाळेत. कोणाला सुधरिता? जो बाप आपल्या पोराला कॉफी पुरवायला केंद्रावर जातो तो बाप त्या पोराचा बाप असू शकत नाही. कसं राहील तो? मुलगा मला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. परीक्षा चालू असताना पोराचा कान फाड फोडून टाकला पाहिजे. इकडे आहे नालाय का, मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुला मोठं केलंय, तुझी फी भरायची तर मी उपाशी राहिलोय, मी कंपनीत वडापाव दिवस काढले आणि तुला फी भरली. नालाय का, तुला 35 मार्क पाडवत नाही टोन घ्या, आपल्या घरात यायचं नाही. कॉफी करतो नालाय का तू? 3 मार्क जोड्या लावाय, 3 मार्क एका वाक्यात उत्तर आहे, 5 मार्काला पर्याय निवडाय, आकृत्या काढा 4 मार्काला. मग टोन घ्या खरीद काय होतं तू? 35 पाडवा ना टोन घ्या, आपल्या घरात यायचं नाही, फबाड फोडून टाका त्याचं. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे बिशीत घाला त्याचे. हा मी करीन प्रयत्न परत काय जात नाही. गेल्यावर संध्याकाळी आल्याशिवाय कुठे यांना कोण खात? पावसाळा संपल्यावर कुठे खेकडं निघालं. आता लग्न सराई संपल्यावर प्या बरं, कोण पाहिजे तर घरात तुमचाच गाला सर. त्याला काय येईन तो धरा, कोण पाहिजे तर रात गाई. पावसाळा संपल्यावर कुठे खेकडं निघालं. आणि बाप पोराला कॉफी करायला गेला तर आई म्हणली बोलू नका, तो काही करीन. काय करीन तो? त्याने काय करायचं शिल्लक ठुलय बा. याला पाहिजे डीजे वाल्याला घाम येतो, याच्यापेक्षा तो पराक्रमी किती असतो. उलटी आई पोराला म्हणती लई टेन्शन घेऊ नको, 1-2 विषय राहिले तरी चालतील, काय फरक नाही. नवीन लोकांची पोरं नापास होत्या, तो बाप सुद्धा 10वी 3 वर्ष होता. हा आणि 12वीतून पळून गेल्यावर 2 वर्षांत तू झाला. काय पराक्रमानं अवलाद पैदा केला, याला आई बाप जबाबदार आहे. महाराज, आज जेवढे स्टेजवर बसलेले कार्यकर्ते सर्व्हिसवाले बसले ना खाली, आपण फुकाट बोलत नाही, आपण त्याग केलाय. लहान टेबल होता खाली, टेबल महाराज खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. फुकाट तहसीलदारन, फुकाट कलेक्टरन, फुकाट प्रांतन, फुकाट एसपी, फुकाट आमदारन, फुकाट नगरसेवकन, फुकाट शहराध्यक्ष होत नाही. खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता महाराज आणि वरून गुरुजीचा रूळ होता. हात वळत नव्हता, वळत नव्हता. डाव्या हाताने जेवायचं, टाप नव्हती. आईला म्हणायची मला मारलंय गुरुजीने, मग तर दुसरा हात गेला. फुकाट आहे का सुखाचे दिवस? फुकाट आहे. हा आता ईश्वरून तास संपल्यावरच जेवण होतं. आता आई धडधडीत सांगते स्वयंपाक झाला नाही, हे 20 रुपये नाही, 15ची क्वार्टर पे, 5चा गोवा खाय. आणि तिथून आल्यावर हाणतो बाप. मी चालले बचत गटाच्या मीटिंगला, महिलांच्या अनेक समस्या आहेत. याला पोर झुकूनच पाहिजे नाही पोरांकडे, कशाला जग सुधर. चांगला 8-10 दिवसातून एकदा पोरगा जवळ घेऊन कात फाटल्यावर काय करतो पोरे? आता याडपट 14 लाख मोकळे झाले मागच्या आठवड्यात 12वीची. आता 21 तारखेला 13 लाख मोकळे होती. 27 लाखाचा लॉट या. हे काय फक्त गणपती बुडवायला बजा काय यांना झटकावलं. आणि सांगा आता बसलेली माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे. हा विनोद आहे, हा विनोद आहे. त्यांना फटकावलं पाहिजे. ज्यांची ज्यांच्या पोरांनी 12वीची परीक्षा दिली ना त्यांना कामाला लावा ना, गाडी कोळा करू दे ना. यांना जरा पोट भरायचं कळू दे ना. हे 20 वर्ष फुकट बसायचे का आपण? कामं करू दे ना यांना कामं करू दे. यांना गाड्या पुसायला लावा लोकांच्या, यांना हॉटेलात बसाई चढायला लावा, यांना गाड्या पुसायला लावा.
यांना पेपर इकायला लावा, यांना रद्दी इकायला लावा, यांना 10 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. आणि त्यांनी जर घाम गाळून 10 रुपये कमवून आणले ना तो येडेवाणीच करणार नाही हे ध्यानात ठेवा. त्याला एकदा सायकलीवर 5-50 लोकांच्या दारात पेपर इकायला लावा आणि 100 पेपर खपल्यावर एका पेपर मागे रुपये आहे. किती मिळतील त्याला? 100 रुपये. तो 100 रुपये कमी ना घडी घालूनच ठेवीन तो. त्याला जरा 90 नको, 42 नको, भाऊ गुडघे गेले तेव्हा 100 मिळाले. आणि मग तो म्हणतो आता नाही भाऊ, आता घरी गेल्या गेल्या चांगलं जेवणार आणि तणकून झोपणार. यांना कामं करू द्या, यांना गाड्या बसून. आता सुट्ट्या लागल्यात, MSCT करा, कॉम्प्युटर करा, टेलरिंग करा, कंपन्यांना जॉईन व्हा, काहीतरी करा ना. म्हशी बांधणार 150 रुपये पैसे, जीवर 2 भेटल्या 300. भंगार का मिशे काढून बोंबलं. मी लग्नाला गेलो ना महाराज, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीत म्हणून तांदूळ टाकेल इकडे तिकडे पाहतो, खाली टाकून देतो. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं ठेवा. एक वर्ग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. कसं राहावं आपण, कसं नाही. आणि सांगा मला, जी पोरं काम करतात, जी पोरं काम करून 100 रुपये कमावते ती वाया जातील? कधी जाणार नाही. यांना टाईट मजा हाणा ना पोरं, तुम्ही मजा हाणा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. 500 रुपये रोज कमवा आणि मग आयुष्य खर्चाला. बोकड्या पाळा ना, 500 रुपये किलो आहे हाडकं धरून. गाडी का कुल्फी का, आणि उगाच आपल्या बावळाटासारखं कसं तरी बोंबलं हिंडायचं, कोणीकडे तरी कुणी हे बरे खायला कुठेतरी केस राखायचे, कुठेतरी कपडे बांधे कपडे घालून बोंबलं हिंडायचे. आई बापाला कलंक लावायचा, काय मजा आहे त्याच्यात. चालला प्रेम करायला. अरे वा, तू असा उदास का? तिचं जमलं तर जसं कळलं का. तिच्या बाई 3 मेले, तू 4था आहे. तिच्या बाई औषध घेतलं. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लपडी लुपडी दरवाजे लावून भांडे घाशी रे. भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. लव्ह मॅरेज करणाऱ्यांचे लय हाल, हाताने चव घालवायची. मला कॉलेज सुटलं 2-4 शेंबड्यापुरी चाललं होतं रस्त्यावर, एकदम भंगरी, इथले फटी चमकी. आणि त्याच्या मागे 2-4 सांड आले. सॉक्सचा असा घाण वास, बगलात बोचिड्या, पिशा काढे, उगाच भंगरी. आणि ते काढते ते पुरीला पाहून काय असतं माहिती का, अरे चंद्र तर दिवसा उगला. पण ती पोरगी म्हणली, पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. हे प्रेम आहे ना मला, एक वाक्य सांगा तुम्हाला. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. चांगलं जगा ना. केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, रात्रदिवस कष्ट करायचे, MPSC द्या UPSC द्या. आणि पोरांना समजून देतो, इथून पुढच्या जगात प्रत्येक क्षेत्रात क्वालिटीच पाहिजे, क्वांटिटी नको. काय मत आहे तुमचं? 12वीची परीक्षा संपल्याबरोबर CETची पोरांची तयारी सुरू झाली. हे ब्रिलियंट पोरांचं काम आहे का? दुबळ्या ब्रिलियंट लगेच CETची तयारी पुढच्या, आणि त्यांना गॅरंटी आहे इतके मार्क पडणार. ते म्हणता नाही मेडिकलची CET द्यायची, तेवढे मार्क मला. काही प्रश्न विचारले, CET म्हणजे काय? हे 35% वाले हे गणपती बुडवायलाच वापरायचे. महाराज क्वांटिटी क्वालिटी ती हाय ब्रिलियंट लोक आहे महाराज. मुंबई पुण्यामध्ये तुमच्या बजारनगर परिसरात काही पोरं आहेत महाराज. 12वीचा पेपर संपला का कंपनी मॅनेजरला भेटून त्याच्या पाया पडून त्याचे पाय पुसून त्याच्या घरात 2 वेळा जाऊन मला पार्ट टाइम का होईना, ट्रेनिंग का होईना, कमी पगारात का होईना, रोजानं का होईना, पण मला
ट्रेनिंग म्हणून का होईना पण 2-3 महिने घ्या. महाराज काही झालं तरी हात प्रश्न सुटतो का नाही? आज पैसा कमवायला काय लागत नाही पोरांनो, मिळतो ना. आज गाऊन द्यायचे हाताखाली गेले तर 11 वाजता जाऊन 5 वाजेपर्यंत 500 रुपये रोजी. आज कष्ट जर केले नाही ना महाराज, फुकट पोसायला कोणी मोकळं नाही. कामं करा ना तुम्ही, मजा हाना ना, पण कामच करायचं नाही. बोंबलं हिंडायचं नसतं. कुठं चालेल ते? माझी जिंदगी बरबाद झाली. फाशी घेतो काय तुझ्या जिंदगीला? काय आगळ मस्तपैकी कामं. आणि आज जर तुम्ही कामं केले ना महाराज, तरच पुढचे दिवस तुमचे सुखाचे. याच्यावर तुमचं मत काय? एवढं पुढे कोणी तंबाखू काढीन, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्या. राती कुठं होते? राती कुठं होते? रात्री नदीला होतो, आता वड्याला एवढे कॉलेजचं पोरग दारू घेताना बापाच्या नावाची शेअर करतोय, दत्तू पाटील जय हो म्हणून घेतोय. आणि गेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारतात. हे रत्या, हे भिक्या, हे सख्या, हे वामण्या, तुझी का मी काय केलं माझ्यासाठी? तुम्हाला केलं ते सांगू का? याचे परिणाम महाराज, याचे परिणाम एका क्षेत्रात नाही झाले, सगळ्या क्षेत्रात झाले. परीक्षा चालू आहे, परीक्षेपेक्षा कॉलेजच्या गेट समोर टुकार पोरांची संख्या वाढलेली दिसली तुम्हाला. पहा परीक्षा केंद्राच्या जवळ एक वाक्य सांगा तुम्हाला. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, का निदान परीक्षेचा काळ असो कोणताही काळ असो, निदान पोलिसांनी निम्मी जनता जागेवर ठेवली. तुमचं काय मत आहे? परीक्षेच्या कालावधीमध्ये ग्राउंडवर कोणी? पोलीस. ट्रॅफिकच्या सिग्नलला कोणी? तुम्हाला गाडी कशी चालवा हे पोलीस शिकवत नाही महाराज. हे धोत्रावाली माणसं गरीब जर रेशनला गहून तांदूळ घ्यायला उभे राहिले तर ही श्रीमंत माणसं त्याला हसत होते का हा कुपनाचे गहू खातो आणि कुपनाचे गहू खाण्याच्या लायक नाही, असं कोणाचं मत होतं? हा माझा टे लावला त्यांचं. हा मग त्याची बायको म्हणायची आम्ही नाही आणत ते गहू, नाही ते टेस्टी नाहीत आणि ते आम्ही आणत सुद्धा, आम्ही कधी रेशन आणलंच नाही. ते शर्टिंग करून रांगेत उभे होते. 3 किलो दे रे, 3 किलो दे. शेतकऱ्याचं काय नाही, त्यानं तिकडून गहू तांदूळ फुकट घेतले आणि इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे. त्यानं इकडून फुकाट घेतले आणि इकडे 10 रुपये किलोनं इकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात परत ते 40 ठोकले तांदूळ. तेच शिकवलं देवात. आणि सगळी जनता जागेवर. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. पण आम्हाला सुद्धा भिकारी केलं इतका. आम्हाला सुद्धा 8 महिने कुत्र विचारीनं तू झोपला का, उलातला का मिळाला. घरचे सुद्धा काटाळे कवा जातील तर जाऊ. पण 2-3 महिने का होईना पण झटका दाखवायला यायला पाहिजे. तुमचं काय मत? खोकला दाबून मिली काय लोक खोकली सुद्धा नाही. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाखाला ठोकली. खोकलंच माहिती मिळालं ते. करील ती काय नोय महाराज, 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 करील ती काय नोय महाराज. बरी आहे बिना जुवारी युद्धानी, बरी
का नाही? पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक नंतर माझ्या ठोकशील 1.5 लाखाला. देव जाग्यावर येतो यदा यदा य देव काम दाखवतो. आता 1 2 3 आणि कोरोनाने अजून एक शिकवलं. कोण तुमचं आहे? मित्र लबाड. 1.5 तास प्रियकर प्रियशिशी गप्पा हाणीत होता येड्या बाबळीत. बाबळ येडी पोरगी भंगार आणि हा सांड 12वी नापास हलकट क्वालिटीचा. तरी त्या पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. मग उलट तिकडं शिकवलं देवाने. देवाने शिकवलं आणि शिकवायलाच. आजच्या कीर्तनात सगळ्यांना पाया पडून एक वाक्य सांगतो. कोरोना गेला असं म्हणू नका आणि मला होणार नाही असं म्हणू नका, पण होऊ नये म्हणून काळजी घ्या. लस येईल तेव्हा येईल, जनता नीट होईल तेव्हा होईल, तो भाग वेगळा आहे. पण पाया पडून सांगतो लक्षणं 3च आहे. सर्दी होणं, ताप येणं, वास न येणं, औषधं 4च आहेत. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं आणि हात धुणं. हे सुंदर जग पाहण्यासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. झाल्यावर माणसं वाचतात तो भाग वेगळा, किंवा पैशाला आमच्याकडे तोटा नाही तोही भाग वेगळा. आम्ही पैसे घालून नीट होऊ शकतो तोही भाग वेगळा. पण हे सुंदर जग पाहण्याची संधी एकदाच आहे, पुन्हा नाही. ही मिळालेली संधी बोगस का घालावी? बरं औषधं तर कठीण नाहीत, पथ्य पाळायला काही हरकत. आणि का रोग येऊ द्यायचा हाही प्रश्न आहे. अजिबात 80% जनता कोरोनाची आजही पथ्य पाळीत नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे चुकीचं आहे. तुम्हाला घमेंड आहे का तो गेलाय? तुम्हाला घमेंड आहे मला होणार नाही, पण नुसती खोकला ना मागची पुढची जिरल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माणसं नीट होऊन आलीत ती शरीरानं कमकुवत झालीत. आपण तितकं बारीक पाहत नाही, नाही तर त्यांचं मानसिक संतुलन तसं डॅमेज. मानसिक पाया पडतो कीर्तनातलं फायनल वाक्य. मला तुम्ही शिव्या द्या पण माझं एवढं ऐका, अजून पथ्य पाळा. पाळायला का? त्याचं उत्तर ऐका. हे मिळणारच नाही. हसत हसत जगा. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही. हसलेच नव्हते 8 महिने. तुम्ही बधीर झालती बधीर. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतकी दरिद्री असतात, कंतात पण हसत नाही. आणि हसायलाच रक्ताभिसरण क्लिअर होतं. सायंटिफिक रिझन आहे. हसल्याने रक्ताभिसरण क्लिअर होतं. बरे रक्ताभिसरण क्लिअर होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम नॉर्मल होते. हसलं बाई. हायजर एज्युकेटेड लोक नेत आहे का? डॉक्टर विक्टर कोणी, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअरिंगचे पोरं बिरं ऐका. या 10 महिन्यापूर्वी पेशंट जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरने एकच दणका उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या. तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. भरा काळा. मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, ह्या 10 महिन्यात पेशी गेल्या कुठं? पेशीच वाढा का? पेशी वाढल्या कोणत्या? का नाही वाढल्या? ऐका. का नाही वाढल्या? एक, प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पाऊस वाढला, गारवा तयार झाला, पिकं हिरवी झाली, मानसिक संतुलन डॅमेज झालं, जनता निरोगी झाली. तुमचं काय मत आहे? 80% जनता सध्या निरोगी आहे. मेडिकलमध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. आजारीच पडा ना माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. रोटी गेली. शेतकऱ्याच्या घरात चपातीला तेल नाही पण पूर्ण भाजलेली आहे. तेल नसल्या नालायक पैसे देऊन हायवेला चपाती खात्या.
त्याला रोटा म्हणतात का रोटा का रोटी काय म्हणतात तंदूर तंदूर इतका तंदूर येतो तो शिजवायला हुक आहे त्याला हुक 1 2 3 कुत्र्यासारखं फिकतात कुत्र्यासारखं तरी हा टॉमी म्हणतो अजून 2 दे अजून 2 दे हा नालाय का तिचा टॉमी आणि तो रोटीत काय तंदूर हातात जर घेतला तर अख्खं हात पांढरा होतो एवढं तिला पिटी काय खावं तांबडा रस्सा हायवेला खायचा मिली माणसं जर 12 महिने तुम्ही घरचंच खाल्लं तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्याची लाज कारण तुम्ही जी झक मारायची ती पण घरचं खावं शेतकऱ्याच्या घरात पिठलंच राहते शेतकऱ्याच्या घरात दूध राहते आणि दुधासारखं सकस खाणं दुधाला शेतकऱ्याच्या घरात कोण तोटा गेला गाय आटली म्हैस आटली गाय दोन्ही नाही शेळी बरं शेतकऱ्याकडे शेळी प्राणी असा आहे कवाही दूध काढा कोण नाही लहर आली चहा उकळत आला बरं दूध यायला टाइम नाही माग फटका पुढं दूध माग फटका पुढं पण माना नाही तर नका मानू हे घडलंय किंवा नाही गाथा सांगतोय मी नाही सांगत युक्ताहार विहार मग कोरोनाच्या काळात पहिलं पथ्य बाहेरचं खायचं बंद करा आणि 2 पथ्य पाळाच यावर आपलं मत काय आता अजून 1 वर्षानं 2 रोग येणार आहेत आपले खोटं ठरत नाही का कायम खरं मी म्हणत होतो 2020ला लग्न होणार नाही 3 सीझन गेले काहींचे 3 रेंज गेली काहींची रेंज जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्या तासात हे आहेत का नाही आता अजून 2 रोग येणार आहेत एक 2 वर्षात पटलं तर हा म्हणायचं शिक्षक लोक शाळेतले पोरं अजून 2 वर्षात 80% जशानं आजारी होणार आहे काय मत आहे तुमचं दृष्टीदोष डोळे जाणार आणि आज 80% लोकांना दिसायला कमी आहे तुमचं काय मत आहे डोळे गेले का गेले डोळ्याला 4 दोष आहेत निकल दृष्टीता दूरदृष्टीता दृष्टी सातत्य दृष्टी वैमश्य काहीला अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे काहीला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आहे पण हे 5-7 हजाराचं जे खोकडा आलंय पागल यडपाट माझे मेंदू चैन उघडी येड्या बाबळीत मोरीत तुरीत मग तुरीला रोग का म्हणाले यांना हलकट क्वालिटीचे आणि त्याच्यामुळं विनोद समजू नका 2 मिनिटात सांगू अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू 1 मिनिटात त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला तुमचं काय मत आहे विठाला विठाला पाया पडू सर 20 माणसाचा संवाद संपलाय तुमचं काय मत आहे आणि शिकलेल्या लोकांना महाराज मंडळीला सांगतो कोणत्याही माणसावर कोणतंही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा त्याने दुःखाचा पावर कमी होतो तुमचं काय मत आहे मानसिक तणाव होत नाही आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत मोबाईलमुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं म्हणजे रक्त कमी झालं विचार बोलत जा जास्त झाले टेन्शन झोप नाही एकटा येड्या बाबळी तुरीत डांबरीला हायवेला बरं बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आणल्यात मोबाईलवर एनो कुठे नदी वय जळतो येतो
एनो बोलायच्या पद्धती पहा ना कशा आहे. एनो 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 एनो. आता इकडे लाव, काय नालायक माणूस आहे. इकडं रेंज आहे, बोल किती बोल. हा विनोद आहे, हा विनोद आहे. आणि त्याच्यामुळं पुढं ऐका, आता पुढं सांगूनच टाकतो 2 मिनिटात. माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले. माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी झाली, चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही. झोप येत नाही, टेन्शन वाढलं म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. खरं आहे का खोटं आहे? आता ऐका कसा कसा तो नदीवर गेला सांगूनच टाकतो. मोबाईल घेतला, मोबाईल घेतला. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं सारखं तू खाली बसून घे बरं एकदा. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला. शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे. त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये आला. परिणाम टेन्शन मध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला. दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चोरीला सुरुवात केली. नीट आहे का? 2-4 वेळा चोरी त्याला सक्सेस झाली. कोणती? मोटर चोर, मोटरसायकल चोर, टायर चोर, ट्यूब चोर. ती चोरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली. पंप लुटणे, सुपारी घेणे, खून करणे. हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं? अज्ञानानं. काय नडलं? मोबाईल. सुरुवात काय झाली? दारू. परिणाम काय झाला? चोरी. चोरीमध्ये काय झालं? भारीतला मोबाईल घेऊन ॲप सापडला आणि ॲप उचकून त्याला ॲपमध्ये पोरगी सापडली. हा किंवा नाही? आता ॲपवर पाहिलेली जी पोरगी आहे तिचं तुम्ही शील पाहिलं? तिचं कुळ पाहिलं? तिची खानदान पाहिली? तिने किती पोरं संपवली हे पाहिलं नाही. पण तुम्ही बाकी नादी आणि तिनं ओळखलं हे येड आहे, लुटाय हरकत नाही. मग भारीतला भारी मोबाईल घेतला तिनं. कुणाकून? त्याच्याकडून. तो जवळजवळ पहिलाच तो दारुड्या होता, चोरही होता. त्याच्यात त्या पुरीने त्याला कामाला लावलं. पण त्यासाठी पोराला आणि पुरीला माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं असताना माझ्या आईची इज्जत गेली याचं त्याला वाईट वाटलं नाही. माझ्या बापानं बनियन मळालं तर पलटी करून घातलाय. माझ्या बापानं फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. माझा बाप देवळा पुढे शब्द बोलला तर लोक ऐकत होती. तोच माझा बाप बनियन मध्ये मुंडकं गुतून रडला. पोराला त्याची लाज वाटली नाही. तुमचं काय मत आहे? लाज नाही वाटली पोरीला का? माझी आई कापूस वेचायला गेली तर कपाशीच्या बोंडात गुतून तिचं लुगडं फाटलं. दुपारी माझी आई कापूस वेचताना बांधावर जेवायला बसली तर माझ्या आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं मारा. तिनं लोणचं भाकरीला चोळलं, लोणचं. आणि माझ्या आईनं दिवस काढले पण माझ्या वागण्यानं माझ्या आईची इज्जत गेली याची त्यांना शरम वाटली नाही. तुमचं काय मत आहे? माझा बाप 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून माझा बाप शाळेत गेला महाराज आणि पाया पडला सरांच्या. कापूस इकून तूर इकून पैसे देईल पण माझ्या मुलाचा फॉर्म भरा याची त्या कार्ट्याला लाज वाटली नाही. त्या पुरीनं पोरानं फायनल निर्णय घेतला, पळून जाणे. आता ऐका, पळून जाण्याला भविष्य काय? जा पळून तुम्ही, पण भविष्य काय? तुमच्याकडे 1-1.5 एकर जमीन नाही, 2-4 लाख बँकेत नाही, बारीतली तुमच्याकडे गाडी नाही, एखादा BHK 2 रूम नाही. मग तुमच्याकडे फक्त चमड्यावर केलेलं नासक प्रेम आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे? काय आहे तुमच्याकडे? गाडी आहे, 5-7 लाख रुपये पडेल आहेत. बंगल्यातून पोरं पळून गेली तर गावंड्याच्या हाते कामाला जातात. इतकी दरिद्री लोक आहेत नाहीत. चांगल्या घरातल्या पोरी
बाई तिला जागेवर चहा नेऊन देत होती, पोरगी अभ्यास करते म्हणून. ती पळून गेली तर दुसऱ्याच्या घरचे भांडे घाशी ती. इतक्या बिंडोक पोरी तयार झाल्यात. का रे बा म्हणे, तो काला है लेकिन दिलवाला है. सांगा हे खरंय का खोट आहे? म्हणजे पोरींनी इतक्या लाजा सोडल्या का मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. माझा बाप मला देव आहे. पण माझ्या बापाची मान समाजात खाली झाली याची तिला लाजच वाटली नाही की माझा बाप उद्या गल्लीत मान वर कडून कसा चालेल. आणि ही माणसं कधीही यशस्वी झाली नाहीत. गेला पोरगी घेऊन, दिल दिया है कोयता ही देंगे. चलो पोरगी गवंड्याच्या हाताखाली गेली, दिल दिया है ईड बी देंगे. गेलेत का नाही? अशी कीर्तनात बसेल 20 जण आहे माया पुढं. आत्ता मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. परिणाम ते प्रेम टिकलं का हो? कमी झालं. दारूची नशा वाढली, प्रेम कमी झालं, उत्पन्न संपलं. त्यानं 2-4 तिच्या ठेवून दिल्या. तिनं लगेच तिच्या जुन्या प्रियकराला फोन केला, ती पळून गेली. हा टेन्शनमध्ये प्याला मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू मी 10व्यात? तो मेला कसा, त्याची ओवी कुठे आहे ज्ञानेश्वरी? पुढाऱ्यांचं चालत तर पुढारी तो मेल्यावर म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं. आता ऐका, ही वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडली. ही टाइमपास आहे का खरं आहे? म्हणून तरुण पोरांना सांगतो, हे हृदय इतकं सुंदर आहे, हे कुणाला तरी देऊन रस्त्यावर बर्बाद होण्यासाठी दिलेलं नाही. आपण 96 कोळी खानदान रक्त आहे आपलं. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. आभार गभार नाहीत. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. आपण खानदान माणसं आहे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण भिकार वाघ आहेत, भिकार. मागून की चड्डी फाटेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवी? 2 रस्त्यानं दारुडे डुलट निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिले, म्हणला तो होऊच शकत नाही, कारण मी राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला, आणि तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडा तो, हे घे लंगुटी. झाले दोन्ही मोकळे. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. राजे तुम्ही ध्यानात ठेवा. राजे, जोपर्यंत तोफेचा आवाज येतोय तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. ज्या दिवशी तोफेचा आवाज बंद होईल त्या दिवशी बाजी खिंडीत नसेल हे रक्त आहे. ताना ताना ताना, तुझा चेहरा मला उदास दिसतो रे ताना. ऐसा मुलाच्या लग्नाची पत्रिका मी राजेंच्या पायावर ठेवली तेव्हा राजेंचा चेहरा मला उदास दिसला. ताना, नाराज होऊ नको ताना, कारण ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे, ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर स्वारी आहे. माई साहेब ऐका, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. आपण माणसं कोण आहेत? क्वार्टर पेणारी माणसं. क्वार्टर पेणारी माणसं. शेंबड्या पुरीसाठी हृदयाला जखम करून घेणारी हलकट माणसं आपण नाहीत. माझं हृदय तुटलं म्हणून क्वार्टर पेणारे पागल आहेत का आपण? एका पोरीनं आपला मेसेज डिलीट केला म्हणून आपण क्वार्टर प्यायचं? एका पोरीनं आपल्याला
उलटा मेसेज टाकला म्हणून आपण फाशी घ्यायची? इतके हलकट मेंदूचे आपण नाहीत. हा, हे हृदय असं तुकडे करून वाटण्यासारखं नाही. ऐका, लिहून ठेवा, लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. का रे म्हणे माझ्या हृदयाला जखम झाली, तिने तुम्हाला धोका दिला. पागल आहे तू, पागल. अय दरिद्री, हलकट आहे का आपण? आपण माणसं कोण आहे? भीती नाम तुझी मुडी टाळी गडगडणाऱ्या टाळी टाळी अस्वारीच्या गोदाई को जबाब देती भाव सह्याद्री